करवीर तालुक्यातील कुडीत्रे इथे भर चौकात एका तरुणाने वृद्धाच्या डोक्यात लाकडी दांडक्याने मारहाण करून निर्घुण खून केला। या घटनेची सीसीटीव्ही व्हिडिओ आता समोर आला आहे। मारहाणीनंतर संशयित हल्लेखोर रतन बाळासो भास्कर हा घटनास्थळावरून पळून गेला, तर जंबा भागवत साठे वय 65 यांचा जागीच मृत्यू झाला। याबाबत मिळालेली माहिती की जंबा साठे हे गावातील चौकात गावकऱ्यांसोबत बोलत उभे राहिले होते। त्यावेळी अचानक रतन भास्कर हा हातात लाकडी दांडके घेऊन आला। काही काळाच्या आतच त्याने जंबा साठे यांच्या डोक्यावर वार केला। यावेळी जंबा साठे खाली पडले। त्यानंतरही रतन भास्करने दांडक्याने वार सुरूच ठेवले। मोठ्या प्रमाणात रक्तस्राव झाल्यामुळे जंबा साठे जागीच गतप्राण झाले। रतन भास्कर मारहाण करत असताना सुरुवातीला तिथे असलेल्या त्यांच्या हातातील लाकडी दांडके काढून घ्यायचा आणि त्याला अडवण्याचा प्रयत्न केला, पण रतनला घाबरून तिथून पळ काढला। रतन भास्कर खून केल्यानंतर तिथून एका शेतकऱ्याची दुचाकी घेऊन फरार झाला। रतन भास्कर हा गुन्हेगारी प्रवृत्तीचा आहे। त्याच्यावर 10 वर्षापूर्वी बलात्काराचाही गुन्हाही दाखल झाला होता। तसेच गांजा आणि दारूचे व्यसनही असल्याची माहिती गावकऱ्यांनी दिली। या घटनेची माहिती मिळताच करवीर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतला, तर हल्लेखोराला अटक केल्याशिवाय मृतदेह उचलणार नाही अशी भूमिका नातेवाईकांनी घेतली। शेवटी पोलिसांनी नातेवाईकांची समजूत काढून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला। रणनीती न्यूज चॅनलला आजच सबस्क्राइब करा आणि रहा अपडेट।